अच्छा या प्रचार सभेचे अध्यक्ष, ह्या गावचे प्रतिष्ठित नागरिक माननीय बाळासाहेब नवनी, ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलो, ह्या महायुतीचे आणि शिंदे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार आणि प्रकाशराव आंबेडकर, ज्यांनी मार्गदर्शन भाषण केलं ते आमचे खोराटे साहेब, जिने शिंदे शिवसेनेचे अधिकृत पदाधिकारी म्हणून सरांनी मार्गदर्शन केलं. आता संघटनेचं थोडस मागे पडून दे. शिंदे शिवसेनेचे प्रमुख म्हणून जिने मार्गदर्शन केलं त्यांचे जालंधर सर, माझ्याबरोबर आमचे दोघांचे संजय बिहार पाटील, संदीप डेगळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले दगडू चौगले, केल पाटील, माधव नवने, मारुतीला लायकर, संभाजी पाटील, मुंगळे, विष्णुमत चौगले, राजू सावंत, रघुनाथ कांबळे, शेखर पाटील तासवाळे, आनंदा चौळे कौलो आणि मान्यवर जे उपस्थित आहेत त्यात आमचे ज्यांनी मनोगत केले ते आमचे प्राध्यापक शाजी कांबळे, सुभाष जाधव, विश्वास बिडकर डॉक्टर ज्याने नाव सुचवलं, संभाजी राठे, पवन महाडिक, आमचे दीपक शेट्टी आणि सर्व मान्य. प्रश्न असा आहे, मी मतदारांना तुम्हाला सगळ्यांना चर्चा प्रश्न विचारू. मी भाषण माझे फार करणार नाही. 2004-2009 जे विधानसभेचे आमदार होते तेच आज प्रमुख विरोधक म्हणून प्रकाश आंबेडकर विरोध करायचे. मी 2004-2009 या मतदारसंघाचे जे आमदार होते आणि मला एवढंच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कामामंत्री बाजूला ठेवा प्रकाशला, ते तुम्ही तुमच्या कामात सांगा. ते 10 वर्षाचे आमदार तुमच्याकडे किती वेळा आले हे जरा मला सांगितलं तर आपण प्रश्न सुटतोय. आता बघितलेला म्हणते ओळख नाही आहेत, व्यवस्थित आहे, तब्येती चांगल्या त्यांची, अतिशय वय जर त्यांचं नावात अष्ट्याहत्तर असले तर त्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम त्यांनी काढला एक चांगला सॉल्व्ह केला. पण 10 वर्षाचा जर विचार केला तर धामोडकरांना माझे तुम्हाला प्रश्न आहे की हा विद्यमान सदस्य तुमच्याकडे किती वेळा प्रश्न विचारपूस करायला, दौरा किती केला, त्यांचे मेहणे आले असतील ना, यापुढे आले असतील मला, तर त्याच्यावर आता काय करायचं. ज्या संधी मिळाली लोकप्रतिनिधी निवडून तुम्ही मतदान केलं, त्यासाठी ऐकून घ्या किती तुम्हाला न्याय द्यायचा. ह्या भागात खऱ्या अर्थाने 2 माणसांनी केलं आणि अजून उल्लेख करण्यात गरजेचा आहे. एक आदरणीय खासदार गुरुजी आणि आमचे हे दाखवूनच नाही. संदर्भात अतिशय मोठी कृती केली. नवण्याने अतिशय खाली कार्य करले, पण नवण्या खाली समाजात कार्य. त्यानंतर लोकप्रतिनिधी झाले, शपथ उल्लेख केला, टिपी पटाचा उल्लेख केला आणि संधी मिळत असते त्याचा फायदा होत असतो. जसं सरांनी म्हटले की मी इलेक्शन लढवले आहे मतदारसंघात, तशी आहे 19ला इलेक्शन लढवले. मला एक सांगायचं, माझी काही तक्रार नाही, निवडणुकीत प्रत्येक माणसाला वाटते की लोकप्रतिनिधी व्हावा, एकच जाणं असलं तर त्याची इच्छा व्यक्त करावी नाही. माझे साधा सोपा प्रश्न आहे की 14-19 हे प्रकाश आपल्या कामाचं काम बोलते, त्याचं काम आहे. उमेदवारांची शेवटी बोलत नाही, पण एखादा कारखाना चालवत असत, तिने त्याला 10 वर्ष संधी दिली, चांगली गोष्ट आहे. आमदार होते 10 वर्षे, तिने किती विकास काम केली हे तिने सांगावं. कारण त्यांची सभा झाली असेल तर येणार असते, झाली असेल तर तुम्ही विचारावं. नाही माझ्यापैकी कोणा इतकं कोरं पुस्तक जाईल. मग असे लहान मुलं सांगतो सायकल रस्ता दिसता नाही, मी सगळ्या गोष्टी बोलून ऐकत होतो. एक दुसऱ्या संचालक म्हणून धावत पहिल्यांदा निवडून झाली. मला माहिती परिस्थिती काय, दोन्ही नाव काय खामच्या
हे खरोखर काय पाठ केला. आणि गावात डेअरी गावात लाईट शाळा म्हणजे गावात म्हणतो तसंही आम्ही गावात डेअरीतून भूमिकेतून गेलो. आणि करत असताना महत्वाचे घटक असते. हा रस्ता लागतोय दळणवळण ज्याला म्हणतोय आपण दूध वाढीसाठी पाणी लागतंय. आणि मला अजून बोलायचं की 35 वर्षाच्या असताना सगळं आपण काम केलं तेवढं चेअरमन म्हणून काम केलं जातं विधान चेअरमन म्हणून आले की दूध वाढल्या जे काय बॅग लागते पोस्ट प्रकाश भावाचे जे काम केले ते कोणी केलं नाही. मला आवडत माझी एक विनंती आहे. प्रकाश पुन्हा निवडून येणार आहे त्याला काय फार मोठी काही कुठल्या ज्योतिषाची कुठल्या नागरिकाची गरज आहे असं म्हणत का नाही. तुम्हाला एक 23 समजून जाईल. धामू प्रसाराच्या धामणी खोड्या लोकांना माझी विनंती आहे. मग तुम्ही काउंटी चालवते तिकडे चालवते म्हणजे तुमच्याकडे चालू होती तिकडे सुद्धा जाते जाते. आणि मी बघितलं गेली 10 वर्षे कमी असणार 14 असणार 19 असणार आघाडी तुम्ही मात्र भूसंख्येने इकडे मतदारसंघाला दिली आहे. म्हणजे मगाशी ज्याला सर बोलले नेते कुठं आहे ते बघू नका. नेते पोचले ते सांगणार नाही ते सांगायचं नसतेच कुणाला. पण त्या पोटी ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी आम्ही दाखवतील काय ते करतील सांगतील त्याचं ऐकू नका. मी काय जेवण आज येत नाही काय कॉलेज दे बोलतात नाही काय आवाज बदला जेवण आणि माझ्या मतीला एवढा उत्कृष्ट वाटपे आपल्याला मिळाला आहे ते तुला पुढच्या ह्याच्यासाठी कंटिन्यू करायचं ह्याची वाटचाल आहे. मित्रांनो मगाशी मी उल्लेख केला 19ला मी पण विधानसभा ठेवली. पण मला लोकांशी तुम्ही जो चांगलं काम करत आहो तुम्ही तिथं राहा. तसं आदरणीय किती पटेल कारखान्यात चांगलं काम केलं. कारखान्यात त्याच्या ताब्यातला ते चेअरमन आमदार सुद्धा होते. चेअरमन शिवाय त्यांनी काम नाही दिला मी असं म्हणा नाही त्यांनी दिला नाही. पण जे पद भेटले त्या आमदारासाठी मला इकडे 10 वर्ष जायला लागलं. तुम्हाला सांगा म्हणजे माझं म्हणणं नाही. तुम्ही एखादा माणूस म्हणत नाही काय की डीव्ही लागले असेल माणूस डीव्ही पण ह्या भागात आला एका 10 वर्षात आलेलं नाही. 10 वर्षात कुठे आलेलं नाही. त्यांना भोगायचे स्वतः पाहिजे पण ह्या भागाला न्याय द्यायचं नाही. प्रकाशाच्या बाबतीत कामाच्या नेतृत्व केलं त्यांनी सांगतील पाणी आमदार सांगतील सगळ्या गोष्टी जातील. परवा मी त्यांच्या भेवण्याचे वक्तृत्व बाळगले त्यांच्या भेवण्याचं मी साक्षीदार नाही की त्यांचे 10 वर्षाचे आमदार कारणीभूत आहेत की आपल्या मेहण्याने 10 वर्षात विधानसभेत तोंड उघडलेलं नाही प्रश्न दिला नाही असं तिने तक्रार केली. म्हणजे ज्यांनी त्यांना आमदार केलं प्रचार केला त्यांनी तक्रार केली. आणि दुसरीकडे राष्ट्रपतीच्या हस्ते उत्कृष्ट संशोधनपटू म्हणून सत्कार होते. तुम्ही तुलना करा मग हे जन्ममध्ये चुकीच नाही. हा तुलना करा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार होते की उत्कृष्ट संशोधनपटू 2 टोक आहेत. जनता विरुद्ध कार्यकर्ते लढत आहे जनशक्ती विरुद्ध तुमची धनशक्ती आहे. तर सगळ्या गोष्टी चर्चेत सुटणार आहे. मित्रांनो माझी तुम्हाला फार मोठी विनंती आहे. आम्ही दाखवून जातील कुठं कात्रीत पकडलं जाईल वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. अतिशय भूलताला पडू नको सर. प्रकाश रावांना पुन्हा विधानसभेत पाठवायचं हा निर्धार आहे सगळ्यांचा. जनतेचा निर्णय आहे मतदाराचा निर्णय आहे. मी अनेक वेळा अनेक गोष्टी ठिकाणी मी तुळशीचा महापौर पाहिला भोगाचा महापौर पाहिला दुधाचा महापौर पाहिला. सर आज जनतेचा महापौर बघण्याचा पहिला मला योग आला. आणि ह्याच्यावर हे विजयाची ताकद आजच कोणती इकडून होणार आहे. ही आघाडी अशी घ्यायची की ती लीड वाढत 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 ऐकून घ्या. आधारणी तुमचं बुधळ झाला तर आजार झाल्यानंतर लीड अतिशय असं बसावं की परत ऐकून घ्या विरोधात त्या संदर्भात विचार करून एवढी किमया करावी. योजना माहितीच्या संदर्भात प्रकाश मुलाच्या जाणं बरं नाही तेच ते सगळं होतंय. आपल्याला सर्वांच्या लोकांना मी मनपूर्वक तुम्हाला विनंती करतो की आपण आघाडी आणि
अतिशय मोठ्या मताने जर तुम्ही या भागांना आघाडी देणार असं तर हात वरती करून तुम्ही साक्षरता मला करावं, सगळ्यांनी हात वरती करावं. महिला तिन्ही सगळ्यांनी करून मला प्रकाशरावांची साक्षी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द जय जवान. धन्यवाद. माननीय